विदर्भातील मागासलेपण दूर करून सर्वसामान्य घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य उल्लेखनीय आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले। त्यामुळे त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा अशी मागणी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली। कोकाटे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारला पत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन डॉक्टर बोंडे यांना दिले। कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी कोकाटे यांची भेट घेत कृषी क्षेत्रातल्या विविध विषयांवर संवाद साधला। गाव, तालुका, ग्रामीण क्षेत्रात असलेल्या महत्त्वपूर्ण गावांमध्ये कृषी भावांची निर्मिती करावी, कृषी विभागाला चालना देण्यासाठी विभागातल्या रिक्त पदांना बॅकलॉग करून काढावा, कृषी सेवकाला सुसज्ज सुविधा शासनाने द्याव्यात जेणेकरून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी पोहोचेल, अशा मागण्या त्यांनी कृषी मंत्र्यांकडे उपस्थित केल्या। यासह स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे। शिक्षण कृषी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे। शिक्षण, कृषी, समाजकारण तसेच भारतीय राज्यघटनेनिर्मित आदी क्षेत्रात भाऊसाहेबांनी धोरणात्मक निर्णय घेऊन देशाला दिशा देण्याचे कार्य केले। त्यामुळे अशा महान व्यक्तीला भारतरत्न हा सर्वोत्तम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी अनिल बोंडे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली। कोकाटे यांनीही या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, तसेच केंद्र सरकारला पत्र देऊन भाऊसाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी देखील करणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी डॉक्टर अनिल बोंडे यांना दिले। पंजाबराव देशमुखांचं पुस्तक आहे, त्यांना भारतरत्न द्यावं यासाठी माझी आग्रही मागणी आहे। मी पण आपलं पत्र देतो का? हो, मी स्वतः मंत्री म्हणून मी स्वतः विदर्भाचा दौरा केलेला आहे। विदर्भामध्ये जे आमूलाग्र बदल दिसतात त्याची दूरदृष्टी केवळ भाऊसाहेबांमुळेच या ठिकाणी विदर्भीयांना प्राप्त झालेली आहे। त्यामुळे त्यांची जी मागणी आहे बहुजन समाजामध्ये शिक्षण ती रास्त मागणी आहे आणि त्या मागणीला माझा पाठिंबा आहे। केंद्र सरकारने त्यावर तात्काळ विचार करावा। बिलकुल पत्र